हा मेसेज जर तुम्ही 12 लोकांना पाठवलात तर तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती मिळेल. शक्ती आवरला का? शक्ती. हा अम्मा. बरी आहेस ना? हो अम्मा. नाही, गालातल्या गालात हसत होतीस म्हणून विचारलं. म्हणजे मला कळलं नाही ग, काय म्हणतेस? अयो, एरवी किचन मध्ये असतेस तेव्हा एकदम टेन्शन मध्ये दिसत असतेस, नाहीतर टेन्शन मध्ये काहीतरी विचार करत असतेस, नाहीतर तुला कोणाचे तरी भास होत असतात बघ. पण आज चक्क तू गालातल्या गालात हसत होतीस, पाहून एकदम नवल वाटला मला, म्हणून विचारलं बघ. शक्ती, सगळं ठीक असतं ना? नाही म्हणजे तुझ्या मनात काही चाललं नाहीये ना? ते सिक्रेट बिक्रेट? अगं सिक्रेट नाही ग अम्मा, असं काही नाहीये. हे बघ, ते श्रद्धाने नाही पानसट जोक पाठवला होता म्हणून हसत होते. बाई, किती गर्दी देवळात. बेशिस्त लोक आहेत नुसती, जरा साधे रांगेचे नियम पाळत नाहीत, नुसती धक्काबुक्की करती नुसती ना, तर दाखवलं असतं एकेकाला. दुल्हनिया को आज मैं बताऊंगा, दिल की बात प्रपोज मैं करूंगा, मेरे दिल की बात बताऊंगा. Oh, hello, Shraddha ma'am. टेम्पल गोइंग पूजा? हो. Oh. हा घ्या प्रसाद. प्रसाद. तुम्हाला सांगतो श्रद्धा मॅडम, आज माझ्या आयुष्याचा महत्वाचा दिवस आहे हो, आणि देवाचा प्रसाद माझ्या हातावर तुम्ही दिला, किती धन्य झालो मी. श्रद्धा मॅडम, कुठे जाता तुम्ही? मी तुम्हालाच भेटायला आलोय. मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी मॅडम. बरं बोला, काय बोलायचंय? ऍक्च्युली मला म्हणजे मी आता कसं बोलू ना, काय कळना झालंय बघा मला. बोला, मला जरा उशीर होतोय. हा, मला जायचंय. नाही थांबा ना, म्हणजे कसं आहे, मला तुमच्या कडची प्रसादे आवडले ना. आयुष्यभर बघा ना, म्हणजे किती असते बघा, एनर्जी चालेल माझ्या अंगात. आणि आता तुम्हाला सांगू का, आता मला लवकरात लवकर बुंदी खावीशी वाटते. बुंदी? काय बोलते, मला नाही काय कळत आहे. नाही कळलं? अहो, लग्नाची बुंदी खायची आहे मला. मग मला का सांगताय? जा ना एखाद्या लग्नात आणि खा, नाही तर दुकानात मिळते, विकत घेऊन खा ना. हो असं नाही हो, ऐका ना हो श्रद्धा मॅडम, ऐका ना, मी काय म्हणतो ते ऐका ना. आणि काय प्रकारे हात काय पकडताय? ऍक्च्युली ना श्रद्धा मॅडम, मला ना मन मोकळेपणाने बोलायचं होतं, पण कसं करू, कुठे करू, काय काय मला कळना झालंय बघा. पण नाही श्रद्धा मॅडम, आता वेळ फुकट घालून चालणार नाही. मी माझ्या मनाची तयारी करून आलोय, आज बोलायचंच आहे श्रद्धा मॅडम. काय झालं, काय होतंय? काय नाही हो. ऍक्च्युली जराशी खाज लागले हो इकडे. खास? हा. काय बोलताय? मलाच कळना झाले, म्हणजे अशी अचानक कुठं खाज लागली. तुम्ही खाजेचं बोलायला थांबवलंय का मला? अहो लवकर बोला ना, मला पनवेलला जायचंय हो. नाही
नाही थांबा ना, म्हणजे बोलतो मी. मी काय म्हणतो माहिती का, मला वाटतं म्हणजे सांगायचंय की जाऊ दे मरू दे, मराठीतून सांगायला वेळ द्याल. मी इंग्लिश मधून सांगतो 3 शब्दात काम. बोला पण लवकर बोलावं, मला पनवेलला जायचं. आयुष्य राहात. काय होतंय? अहो खूपच खास सुटले हो, काय कळना झाले कशी लागली एवढी खास. अरे रे 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 रे, हे 4-4 दिवस आंघोळ करत नाही, 8-8 दिवस महिनाभर ते उंदीर घरात कुजत असतात ना, तिथेच उठता बसता खाता पिता, म्हणून हे असे स्किनचे आजार होतात. नाही स्किन बिनचे काय आजार नाहीयेत मला, आई शपथ सांगतो. आणि ऐका, हे दुसऱ्यांच्या लग्नात बुंदी खायला जाणार आहात ना, तर नुसते नवीन कपडे आणि परफ्यूम मारून जाऊ नका, आंघोळ करून जा, तर त्याच्यामुळेच तुम्हाला ही खाज सुटली. मॅडम अहो साबणाने करतो हो, अहो इकडे तिकडे सगळीकडे साबण लागतो मी. आईच्या गावात ये तर कशी काही खात लागली रे तेव्हा. ओहो जाऊ दे. काय झालं, पाण्यातच जातो. मिशन सक्सेसफुल. यस. कसं प्रपोज करायचं, आजपर्यंत कधी कोणाला प्रपोजच नाही केला, त्यामुळे माहितीच नाही कसं प्रपोज करायचं. आपण जर भारी आहे, मस्त देवळात प्रपोज केला आम्हाला, आम्हा पण पटल्या लगेच. पण आपल्याला नाही शक्य ना, ती शक्ती देवळात यायलाच मागत नाही. काय करायचं. माझ्यासारख्या दगड माणसाला जमेल का प्रपोज करायला? हा चाललाय मोठा प्रपोज करायला, का नाही जमणार? हा शिवा शेठ, आपल्याला काय पण अशक्य नाही. हा ट्राय करून बघायला काय जातंय. हा ट्राय तर करू. कसं नको, कसं बसतात. हा शक्ती, शक्ती या फुलांना साक्षी ठेवून मी तुला सांगतो की पण तुला फुलं, तिला फुलं आवडत असतील काय? आजपर्यंत कधी फुलं केसात माळलेली बघितली नाही मी. नाही, या शक्तीसारख्या पोरींना फुलं नसतील आवडत. या शक्तीला काय आवडत असेल काही कळतच नाही. फुलं तर नसतीलच आवडत. चॉकलेट आवडत असणार. चॉकलेट तर सगळ्यांनाच आवडतात ना, तिला पण आवडेल. चॉकलेट शक्ती, हे चॉकलेट, या चॉकलेटच्या साक्षीने मी तुला सांगतो की माझं मन तुझ्या मनाशी, तुझ्या मनाला मनात चाललंय. काय बोलतोय तुझं, तुला तरी कळतंय का? असं प्रपोज करतात का?
काय यार, काय बोलतो माझं मलाच कळत नाही. याशी लांबण लावत बसलो ना, अजून एक कानाखाली मारेल ती. काहीतरी हटके प्रपोज करायला पाहिजे रे, असं नाही चालणार. काय बोलू म्हणजे तिला आवडेल. म्हणजे माझी शंका खरी ठरली तर शिवाला शक्ती आवडते. वा 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 वा, महादेवा तूच काहीतरी कर, याचं प्रेम त्या शक्तीपर्यंत पोचू दे. शक्ती माझी सून म्हणून लवकरात लवकर या घराचं माप ओलांडून घरात येऊ दे. शंभू महादेवा, माझी इच्छा पुरी केली तर 5 लिटर दुधाचा अभिषेक वाहील तुला. शक्ती, माझं तुझ्यावर, तू मला का जमत नाहीये मला. अरे शंभू महादेवा, तू मला 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 मदत कर. कॉन्फिडन्स दे मला, कॉन्फिडन्स दे. चल मोठ्याने बोल. शिवा, जमणार तुला, मोठ्याने बोल. मोठ्याने कसं बोलायचं, नाव झोपलं इथे. शक्ती, माझं तुझ्यावर हात का जोडतोय मी. काय काय बोलतोय ना मी. जमेल जमेल. शक्ती, शक्ती, काय का काय वाईट स्वप्न बघितलं. पाणी घे. घे घे पाणी घे. घे पाणी. शक्ती, काय झालं? किंचाळून उठलीस ते? काही वाईट स्वप्न बिप्न बघितलंस का? नाही, काहीच नाही. ठीक आहे, मी तुम्ही झोपा दोघं. थांब, मी तुला अंगारा लावते. अम्मा, अंगारा वगैरे नको ग, मला काही झालं नाहीये, नको करूस ते. तरी पण लावू दे. अम्मा, हे बघ शक्ती, मी सांगते ना, माझं ऐक. हा, शक्ती, अम्माच्या समाधानासाठी तरी लावून घे प्लीज. शक्ती, हे बघ आता शांत झोप. हा, घाबरू नकोस, कसला विचार नको करूस. हा, सगळं नीट होईल. झोप. ती मूर्ती किती भयानक होती. ती का दिसली असेल मला स्वप्नात? कदाचित हे सगळं माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये सेव्ह झालंय, म्हणून दिसलं असेल हे सगळं. काय चाललंय काय एका पोराचं?
नाही, कालपासनं एक पोरग जरा जास्तच नटायला लागले. ए जास्त काय नटायला लागलंय? रोज करतो तेच करतोय ना. आणि ऑफिसला जातो मी, टापटीप राहावं लागतं. बरोबर आहे, ऑफिसला जाताना टापटीप गेलंच पाहिजे, पॉश मध्ये गेलं पाहिजे. ध्यानात आलंय माझ्या. शिवा, एक पोरग आहे, माझ्या मित्राच्या भावाचंच पोरग आहे ते, कर्नाटकातलं. अरे मुंबईत कुठंतरी ते डोंबिवलीत राहायलाय. कसं काय? अरे त्याचं लग्न जमवायचंय. त्याचं स्थळ शक्तीसाठी आपण सुचवावं म्हणतो. काय शक्तीचं स्थळ? हा. ए नाना, सकाळ सकाळी 90 मारली का तू? नाही रे बाबा, अरे पूर्ण शुद्धीतच आहे. हे बघ, तू तिच्या संग लग्न करायचा विचार करत नाही, त्यामुळं तुला राग यायचं कारणच नाही. आता तू लग्न करत नाही म्हटलं, मित्राच्या भावाच्या पोराचं तरी भलं होऊ दे, त्याचं शक्ती संग लग्न जुळवू दे. हे बघ, पोरग चांगलं शिकलेलं आहे, त्यांचं स्वतःचं मेडिकल आहे डोंबिवलीला. विजय नाव आहे त्याचं. पोरग लय गुणाचं आहे, कसलं व्यसन नाही का काय नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं. शिवा, अरे पोरग शक्तीला लय सुखात ठेवल. ए तुला कोणी सांगितलं या भानगडीत पडायला? हा, ते शक्तीच्या लग्नाचं तुला तुला काय करायचंय? तुझी पोरगी आहे का ती? तिचे आम्हा पप्पा बघून घेतील ना. आणि शक्तीला जर एवढ्यात लग्नच नसेल करायचं मग आता आहे का? आप्पा भाऊ स्वतःहून मला म्हणले, शक्तीसाठी चांगलं एखादं स्थळ सुचवा. इकडे हात खाली खाली जरा. बरं दादा, एक विचारू का? विचारणार रे बाबा. तुम्हाला एवढी खाज आली कुठून? अरे बाबा, काय कळना झालंय ना. पण तुला सांगतो का न्या, अंगाची लाई लाई झाली माझ्या. बरं, तुम्ही ज्या कामाला गेले होते ते काम तरी झालं का? अरे नाही ना बाबा, ते काम पण नाही झालं. नाही ना. खाजो खाजो. वस्तर्या, काय रे असा उघडा बंब का बसलायस? काय झालं? काय नाही बाबा. तू इथं काय करतोस रे बाबा? मी मग माझं सोड ना. मला एक सांग, तू त्या कुठल्या महत्वाच्या कामाला जाणार होतास, त्याचं काय झालं? झालं का काम? हा बोल ना, काय झालं रे कामाचं? काय बोलला तू? महत्वाचं काम? हो. तुला कसं काय रे कळलं बाबा? मला गण्या बोलला, गण्या. नाही हो. तू बोलला? हो. नाही हो. हो. नंद्या, हा, तू नाही ना रे बाबा काय किडे केलेस? किडे? हा, मी किडे नाही रे. तू माझ्यावर कशाला काय आरोप करतो? मी काय किडे बिडे केले नाही. हा चल तुम्ही. ए थांबे, जरा थांब. आधी मी काय विचारतोय ना, त्या प्रश्नांची नीट उत्तर दे. हा, खरं सांग नंद्या, तूच काहीतरी टाकलंस ना माझ्या कपड्यात? हा, मी कसं टाकीन ना तुझ्या कपड्यात काय? आणि माझ्यावर असे घाणेरडे आरोप करायचे तर सांगून ठेवतो. हा, मला आवडत नाही. अरे मी चांगला मुलगा आहे, सुसंस्कृत मुलगा आहे, साधा मुलगा आहे. मी असं मी काय करेन असं? हा, माझं करणार नाही मी. चल. तू साधा हो, भोळा माणूस? हो. थांब, तुला आता दाखवतो माझा. कुठे पळतो तू? माझ्या प्लॅनचा हिचका केलास काय? तुझ्या तर नाका तोंडात सगळ्या अंगावर पावडर टाकतो. थांब. तू काय बघा तू राहिलास? हे समजा झालंय ना, ते तुझ्यामुळे झालंय. तुला काय सांगितलं होतं? कपड्याकडे नीट लक्ष दे म्हणून, होय ना?
पण महाराजांना चहा प्यायची होती. चहा कधी प्यायला मिळत नाही ना महाराजांना. हा बाबा काय जास्त बोललो गो. मी सांगेपर्यंत पाठ खांदवत राहायचं. खाजव थांबायचं नाही मी सांगेपर्यंत. हा काढ तू तुझी चहा बरोबर. चहा पाहिजे चहा. हाय हाय हाय. मी म्हंटल हाय केक मेडिकल वाला विजय नाव आहे त्याचं स्थळ शक्तीसाठी सुचवू काय विचार आहे तुझा? तेवढंच पोरीचं भलं होईल चांगल्या घरात दिलं म्हणून. आप्पांनी सांगितलं तुला स्थळ बघायला? हो कसं शक्य आहे? अरे शक्तीचं शिक्षण अजून अर्धवट राहिलंय, ते कुठे पूर्ण झालंय? आणि हे बघ नाना, आप्पा तर उलट आहेत ना शक्तीच्या शिक्षणाच्या आणि भविष्याच्या बाबतीत जाम काटेकोर आहेत. हा हे तिचं शिक्षण असं अर्धवट ठेवून तिचं लग्न लावून देऊन तिचं भविष्य अंधारात नाही लोटणार. नाही बराबर आहे तुझं. अरे आप्पांचीच एक अट आहे, ते असा जावई शोधतायत की लग्नानंतरही मुलीचं शिक्षण तो चालू ठेवेल. अरे बरोबरच आहे की त्यांचं. एकुलत्या एक मुलीच्या जीवावर समज चाललंय. मुलीच्या भविष्याची काळजी असणारच त्यांना. आणि कसंही शिवा बापाचं काळीच असतंय की नाही, कधी कधी निर्णय बदलायला भाग पाडतंय. ते काही असेल ना, तुला या भानगडीत पडायची गरज नाही, सांगून ठेवतो आधीच मी. तो कोण तो मेडिकल वाला, तो काय त्याचं नाव, तो विजय का विजय, तो उद्या वाईट निघाला लग्नानंतर. मग लग्नानंतर त्याने शक्तीला शिक्षण पूर्ण नाही करू दिलं, घरातच बसवलं घरची कामं करत. मग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो राहतो कुठे, ते एवढ्या लांब, काय ते डोंबिवलीला. हा आप्पा शक्तीला, आप्पा कशाला, आम्हाच शक्तीला एवढ्या लांब नाही देणार. आणि नाना उद्या जर काही चुकून बरं वाईट झालं ना काही, तर तुझ्या अंगाशी यायला सांगून ठेवतो. घरात बसून काही काम धंदे नाहीत म्हणून हे वधूवर सूचक मंडळ सुरू करायची गरज नाही. चालला मोठा लग्न जुळवायला. असं ना तसं अर्ध सत्य याच्या ओठावर आलंच. आता लवकरात लवकर पूर्ण सत्य याच्या ओठावर येईल. शंभू महादेवा, बघतोयस ना माझ्या शिवाच्या मनाची घालमेल कशी होती. त्याच्या मनात शक्ती हाय, फक्त तो मान्य करत नाही. लवकरात लवकर तो मान्य करू दे आणि त्याची मनोकामना लवकर पुरी कर. शंभू महादेवा.